Good morning, all dear friends. Now, today we will discuss the next important topics related with entropy, which is entropy change in terms of pressure, temperature, and volumes. Okay. In previous lecture, we discussed about the entropy, entropy change, okay, and physical significance of entropy. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी म्हणजे मागील लेक्चरमध्ये आपण जो महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले, एंट्रॉपी काय आहे, एंट्रॉपी चेंज कशाला म्हणायचं आणि त्याच्यानंतर फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे एंट्रॉपीचे, या गोष्टी आपण मागील लेक्चरमध्ये स्टडी केल्या. ओके. आता सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या की एंट्रॉपी म्हणजे काय, थोडंसं आपण रिकॉल करू आणि पुढचा जो पार्ट आहे, आजचा टॉपिक जो आपला, तो एंट्रॉपी चेंज इन टर्म्स ऑफ प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, या टर्म्समध्ये आपल्याला एंट्रॉपी चेंज बघायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, डेल्टा एस जो आहे, जे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं इन टर्म्स ऑफ प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, या टर्म्समध्ये एक एक इक्वेशन आपल्याला त्याचं डिराईव्ह करायचं. ठीक आहे, तर बघू आपण ते. बट बिफोर, व्हॉट इज एंट्रॉपी, थोडंसं मागील पार्ट जो आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेला पार्ट जो आहे, तो आपण थोडंसं काय करू आता इथे रिकॉल करू. एंट्रॉपी म्हणजे काय. ओके. सो व्हॉट इज एंट्रॉपी? ॲक्च्युअली इट इज अ मेजरमेंट ऑफ डिग्री ऑफ रँडमनेस ऑफ एनर्जी इन द सिस्टीम. सिस्टीममध्ये जो डिग्री ऑफ रँडमनेस जो आहे रिलेटेड विथ एनर्जी, तो म्हणजेच काय आहे, ती मेजरमेंट म्हणजेच काय आहे, ती मेजरमेंटची जी टर्म्स आहे ती म्हणजेच काय, एंट्रॉपी. म्हणजे साध्या सरळ भाषेत जर तुम्हाला सांगायचं तर बघा, डिसऑर्डर जो आहे किंवा रँडमनेस जो आहे एनर्जीचा, तो आपल्याला ज्या टर्म्सनी काउंट करायचा आहे, मोजायचा आहे, ती टर्म्स जी आहे त्या एंट्रॉपी. ओके. म्हणजेच आपण असं एक म्हटलं होतं, उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं की आपण काही अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली, प्रोव्हाइड केली, काही अमाऊंट ऑफ एनर्जी सिस्टीमला प्रोव्हाइड केली, तर त्यापैकी काय करते सिस्टीम, त्यापैकी काही अमाऊंट यूज करते टू डू वर्क, आणि त्या फॉर्मला आम्ही अवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतो. आणि काही अमाऊंट एनर्जी जी आहे ती अनअवेलेबल फॉर्म असते, तिचं वर्कमध्ये कन्व्हर्शन होत नाही. मग ती एनर्जी तरी आहे तरी काय, तर ती एनर्जी ज्यामध्ये आपल्याला मोजायची आहे ते जे टर्म्स आहेत, ती टर्म्स म्हणजेच काय, एंट्रॉपी. क्लिअर. ओके. आता यात सुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे, लोअर द एंट्रॉपी मोर द ऑर्डर्ड और लेस द रँडमनेस. रँडमनेस कमी असेल म्हणजे ऑर्डर्ड फॉर्म जास्त असेल, अशा वेळेस त्या ठिकाणी एंट्रॉपी कमी असते, किंवा मग व्हाईस वर्सा, उलट. एंट्रॉपी इज हायर, दॅट मीन्स ऑर्डर जी आहे त्या ऑर्डर फॉर्म हा लो आहे, कमी आहे, आणि रँडमनेस हा इन्क्रीज झालेला आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला या डायग्रामवरून दिसेलच तसा. बघा या ठिकाणी काय आहे, रँडमनेस जो आहे तो अगदी कमी आहे, सगळे ऑर्डर फॉर्ममध्ये आहे बिलकुल, म्हणजे लो रँडमनेस आहे, म्हणून या ठिकाणी एंट्रॉपी कमी आहे. आणि हेच उलट जर आपण बघितलं तर या ठिकाणी रँडमनेस जास्त असल्यामुळे या ठिकाणी एंट्रॉपी सुद्धा कशी आहे, जास्त आहे. Greater the number of configuration of the microscopic particle, that means atoms, molecules, ions, okay, among the energy level in a particular state of system, greater the entropy of the systems. आता आपल्याला एक सर्कल मध्ये ते दिसतं, तो फॉर्मॅट आपल्याला दिसतोय सुद्धा इथे, की काय झालेलं आहे, एंट्रॉपी जी आहे ती एंट्रॉपी कोणत्या स्टेजमध्ये जास्त आहे, कोणत्या स्टेजमध्ये एंट्रॉपी कशी आहे, कमी आहे, ते सुद्धा. त्याच्यानंतर हे माहिती आहे, एक महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केला होता, एंट्रॉपी हे स्टेट फंक्शन, दॅट मीन्स इट इज इंडिपेंडेंट अपॉन द पाथ. पाथवरती अवलंबून नाही, इनिशियल आणि फायनल स्टेटवरती अवलंबून आहे. म्हणजे इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जाण्याचा पाथ कोणता आहे, त्या पाथची काही. ओके. तो अशी सिस्टीम जी आहे त्याला म्हणायचं स्टेट फंक्शन. हॅलो संदीप, संदीप आवाज म्यूट राहिले का. ओके. तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपण पाहिला, चेंज इन एंट्रॉपी एंट्रोपी चेंज इन फायनल एंट्रोपी इन फायनल स्टेज और एंट्रोपी मायनस एंट्रोपी इन इनिशियल स्टेज असा घेतला. त्यानंतर आपण म्हटलं डेल्टा एच, दॅट मीन चेंज इन एंट्रोपी इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट इन रिव्हर्सिबल प्रोसेस अपॉन टेम्परेचर, हा सुद्धा फॉर्म्युला आपण त्यामध्ये घेतला. त्यानंतर आपण एक कॉन्सेप्ट घेतली एंट्रॉपीची, की काय काय आहे, कशामध्ये एंट्रॉपी मोजतात वगैरे, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलंय. आता आपल्याला काय करायचं पहा, महत्त्वाचा पार्ट आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. कारण आता हे आलं कशासाठी, कारण आपल्याला माहिती आहे हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू, हा जो सेकंड लॉचा पॉईंट आहे त्याला धरूनच हा एंट्रॉपी आपल्याला. मग हीट पूर्णपणे जर वर्कमध्ये कन्वर्शन होत नाही हीटचं, तर मग बाकीची जी उर्वरित हीट जी आहे ती गेली कुठे,
एनर्जी जो एनर्जी फॉर्म उर्वरित केला कुठे, तर तो फॉर्म जो का आपल्याला मेजर करायचा आहे तो करायचा आहे एंट्रॉपी फॉर्म मध्ये, त्याला म्हणायचं एंट्रॉपी. ओके. आणि डेल्टा एस जो हा कॅल्क्युलेट करतात, चेंज इन एंट्रॉपी कॅल्क्युलेट करतात, कारण ऍब्सोल्यूट एंट्रॉपी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. ओके. आणि त्याचा हा फॉर्म्युला. ओके. आता आपल्याला जो पार्ट आजचा घ्यायचा आहे तो महत्वाचा पार्ट, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. चेंज इन एंट्रॉपी फॉर अन आयडियल गॅस इन टर्म्स ऑफ टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. ओके. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन डिराईव्ह करायचं किंवा एंट्रॉपी पाहिजे आपल्याला, चेंज इन एंट्रॉपी डेल्टा एस आपल्याला डिराईव्ह करायचा किंवा पाहायचा. कशाचा? ऑफ अन आयडियल गॅस. आयडियल गॅसचा कोणत्या टर्म्समध्ये? प्रेशर टेम्परेचरच्या टर्म्समध्ये, आपल्या प्रेशर टेम्परेचर आणि व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये आपल्याला तो पाहायचा आहे. क्लिअर? राईट. ओके. सो फर्स्ट, the entropy of systems varies with a state of system and, आणि त्याच्यामध्ये महत्वाचा पाठ काय दिला पाहता यामध्ये, अँड स्टेट ऑफ सिस्टीम कंटिन्यू इन 3 व्हेरिएबल्स. आता बरोबर आहे, आपण असं कन्सिडर केलं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक पेन घेऊन दाखवतो. समजा आता आपण म्हटलं, ओके, समजा आपण म्हटलं की ए स्टेट जी आहे ती कन्वर्ट झाली यामध्ये बी स्टेटमध्ये. ओके. देन व्हॉट हॅपन, या दोन्ही स्टेटमध्ये काय व्हेरिएबल्स असतील काही. आता इथे 3 व्हेरिएबल कन्सिडर केलेले, कोणकोणते? टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. बघा, हे चेंज होणारे व्हेरिएबल्स म्हणजे काय, जे बदलतात ते. ओके. यामध्ये द व्हॅल्यू ऑफ एंट्रॉपी चेंज फॉर प्युअर सबस्टन्स विल बी डिपेंड्स अपॉन एनी 2 ऑफ द 3 व्हेरिएबल्स, दॅट मीन्स टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. म्हणजे स्टेट बदलली ही केव्हा, उदाहरण घ्या. आता मला काय म्हणायचं बघा, या ठिकाणी जे टेम्परेचर आहे, प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे, तेच टेम्परेचर आणि तेच प्रेशर आणि तेच व्हॉल्यूम जर या ठिकाणी राहील का, तेच जर या ठिकाणी असेल तर याचा अर्थ एनर्जी सिस्टीम ए कन्वर्ट इंटू बी असं म्हणता येईल का, इनिशियल स्टेट कन्वर्ट इंटू फायनल स्टेट असं म्हणता येईल का, नाही. म्हणजे या ठिकाणी काय, इथे जर T1 P1 V1 आहे, तर इथे कुठेतरी T1 P1 असेल पण इथे V2 असेल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी T1 P2 V1 असेल, या फॉर्म मध्ये असेल. ओके. यामध्ये काय आहे की कोणती तरी 2 व्हेरिएबल्स, एक कॉन्स्टंट पकडायचा आणि दुसरं व्हेरिएबल काय करायचं, बदलायचं, किंवा असं म्हणून आपण एक चेंज करायचा आणि 2 व्हेरिएबल्स आपल्याला काय करायचे, कॉन्स्टंट ठेवायचे. म्हणजेच काय, जनरली टी इज टेकन ॲज अ वन ऑफ द व्हेरिएबल्स, टेम्परेचर जे घेतलं ते. ओके. अँड सेकंड व्हेरिएबल्स मे बी व्हॉल्यूम ऑर प्रेशर. म्हणजे व्हॉल्यूम आणि प्रेशर हे दुसरे व्हेरिएबल्स, म्हणजे या दोन्हीपैकी एक, आणि टेम्परेचर टी हा व्हेरिएबल फिक्स आहे. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी 2 सिस्टीम आपल्याला यामध्ये कन्सिडर करायचं. म्हणजे 2 सिस्टीम म्हटल्यापेक्षा आपल्याला सिस्टीम ए गेट कन्वर्ट इंटू सिस्टीम बी, किंवा इनिशियल स्टेट ए गेट कन्वर्ट इंटू बी, अशी एक आपण प्रोसेस काय करू, कन्सिडर करू. सो वी कन्सिडर 2 कॉम्बिनेशन्स. कोणकोणते 2 आता, एक टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, हा एक कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायचं, आणि दुसरं टेम्परेचर आणि प्रेशर, असे 2 कॉम्बिनेशन आपल्याला यामध्ये काय करायचे, आता स्टडी करायचे. काळजीपूर्वक लक्ष द्या. म्हणजे आम्हाला पाहायचं की चेंज इन एंट्रॉपी ऑफ अन आयडियल गॅस इन टर्म्स ऑफ प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. तर यांनी काय म्हटलं आपल्याला की हे जे एखादा प्युअर सबस्टन्स आपण घेतला आहे, तर यामध्ये 2 टर्म्स व्हेरिएबल्स आहेत 3 पैकी, आणि एक जी आहे ती आपल्याला काय करायचं, कन्सिडर. मग इथे काय म्हटलं, टेम्परेचर हा फिक्स ठेवायचं, एक व्हेरिएबल टेम्परेचर मी कन्सिडर केलंय, आणि दुसरे जे व्हेरिएबल आहे ते एकदा घेऊ प्रेशर आणि एकदा घेऊ व्हॉल्यूम. ओके. म्हणून या 2 जे पॉईंट्स यामध्ये बघा, एंट्रॉपी टेम्परेचर विथ व्हॉल्यूम, म्हणजे टेम्परेचर आहे, आता दुसरं काय असेल, टेम्परेचर विथ प्रेशर. तर ते सगळ्यांना अशा 2 आपल्याला 2 फॉर्मची इक्वेशन यामध्ये आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. ओके. सो फर्स्ट, डिराईव्ह इक्वेशन, व्हेरिएशन ऑफ एंट्रॉपी, चेंज इन एंट्रॉपी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. आता आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कोणतं इक्वेशन डिराईव्ह करायचं आपल्याला, एंट्रॉपी चेंजचं. कोणत्या टर्म्समध्ये, टेम्परेचर आणि व्हॉल्यूमच्या. म्हणजे टी आणि टेम्परेचर जो आहे, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं, ते इक्वेशन डिराईव्ह करायचं. ओके. टी आणि व्ही या टर्ममध्ये हे इक्वेशन डिराईव्ह झालं पाहिजे थोडक्यात. क्लिअर? ओके. नाऊ मग आता पुढे आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आम्हाला असं इक्वेशन घ्यावं लागेल एनर्जीचं यामध्ये, की ज्यामध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हे 2 व्हेरिएबल असतील. सो इन्क्रीजिंग एंट्रॉपी ऑफ एन आयडियल गॅस फॉर अन नंबर ऑफ स्मॉल चेंजेस, दॅट मीन्स is given. Okay. With small changes, for example, ds, this is small change where
the energy, sorry, entropy small change. Okay, and such large number of changes combined together to form a total change or total entropy. म्हणजे आम्हाला काय करावं लागेल, मग या ठिकाणी आता एक छोटा चेंज आपल्याला कन्सिडर करावा लागेल, आणि तो जो चेंज आहे तो चेंज असे खूप सारे एकत्र करून मग आपल्याला त्याला बाय युझिंग समेशन और बाय युझिंग इंटिग्रेशन आम्हाला काय करावं लागेल, त्याचं टोटल चेंज मध्ये, टोटल एंट्रॉपी मध्ये आपल्याला कन्वर्शन करावं लागेल. ओके, तर स्मॉल चेंज इन एंट्रॉपी विच डिनोटेड बाय डीएस, म्हणजे बघा हा डीएस आला. ओके, इक्वल टू डी क्यू अपॉन टी. Now dq of ds is nothing but change in entropy, dq is nothing but change in amount of heat energy, and t is nothing but temperature. ओके, ही इक्वेशन आपल्याला मिळालं. टोटल चेंज कसा येईल त्यातला, हा येईल टोटल चेंज, एस इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. ओके, आता आपल्याला माहिती आहे, बट यू नो दॅट अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता आपल्याला फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा माहिती आहे, त्याला काय म्हणतात, अकॉर्डिंग टू एफ एल टी डी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे, डी क्यू रिव्हर्सिबल इक्वल टू डी यू प्लस पी इंटू डी व्ही. आता बऱ्याचशा वेळेस तुम्हाला थोडंसं अडचण ही येईल की सर हे असं कसं, असं तर नाही आपल्याला इक्वेशन पाहिलंय, पण आम्ही हे इक्वेशन पाहिलेलं आहे बघा. तुम्ही आठवतं का, या ठिकाणी डी यू इक्वल टू, यामध्ये बघा डी यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, हे इक्वेशन तुम्ही पाहिलेलं आहे. हे इक्वेशन आपण फर्स्ट लॉच्या थर्मोडायनामिक्समध्ये पाहिलेलं आहे. आता हे दिलं तर थोडं कन्फ्यूज झाले असेल, पण हा जो पॉईंट आहे हेच अगदी कसं आहे, मग डब्ल्यू इज नथिंग बट पी इंटू डी व्ही, प्रेशर आणि व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क आहे. पी इंटू डी व्ही हे काय आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू, म्हणून ती तिथे ठेवलेली आहे फक्त, बाकी काही नाही. म्हणजे मग इथे काय येईल, डी यू इक्वल टू क्यू मायनस पी इंटू डी व्ही. ओके, मग आम्हाला काय काढायचं आहे, समजा आपल्या या ठिकाणी डी क्यू काढा, हा क्यूच्या ऐवजी स्मॉल चेंज म्हणून डी क्यू कन्सिडर केला. मग म्हणून मी याला डब्ल्यूला काय केलं, या साईडला घेतलंय. म्हणजे मायनस डब्ल्यू काय झालं इकडे, मायनस डब्ल्यू म्हणा किंवा मायनस पी इंटू डी व्ही इकडे झाला प्लस, म्हणून काय आलं डी यू प्लस पी इंटू डी व्ही. ओके, हे इक्वेशन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या स्टेटमेंटवरून घेतलेलं. म्हणजे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं, त्यावरच हा पॉईंट यामध्ये आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट याच्यामधले बघा. आता आपल्याला हे माहिती आहे, म्हणजे हे इक्वेशन मिळालं आपल्याला, ठीक आहे. पण आता आपल्याला काय करू, डी क्यूची व्हॅल्यू आपण पुटअप करायची त्या ठिकाणी. आता ही डी क्यूची व्हॅल्यू तिथे पुटअप करायची, बट यू नो दॅट अगेन आपल्याला एक माहिती आहे की CV चेंज इन मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मोलार हीट कॅपॅसिटीचं जे आहे इक्वेशन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे मोलार हीट कॅपॅसिटी डिनोट करतात C ने. ओके, सो मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जो घेतोय तो आहे CV इक्वल टू DU अपॉन DT ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ DU? DU इज नथिंग बट, देअरफॉर DU इज नथिंग बट CV इंटू DT. म्हणजे काय झालं बघा, आम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे, कारण या इक्वेशनमध्ये आपल्याला टी पुट फरक करायची आहे. ओके, म्हणून काय केलं, या DT याला मल्टिप्लायमध्ये, हा इकडे याला काय होईल, सॉरी याला डिवायडेशनमध्ये, या ठिकाणी काय होईल मल्टिप्लायमध्ये, म्हणजे DU इक्वल टू CV इंटू DT, हे आलं इक्वेशन. ओके, चला आपल्याला ही एक व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आता याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. म्हणजे अगोदर याची व्हॅल्यू आपण ही घेतली, त्यात आपल्याला DUची व्हॅल्यू मिळाली. बट अगेन यू नो दॅट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ P. Pची व्हॅल्यू काय, because you know that in case of n mole of an ideal gas, PV equal to RT. Actually the ideal gas equation का PV equal to nRT. N is nothing but number of mole. Number of mole equal to, for example, 1 mole. So PV equal to RT. So P equal to RT upon V. Okay. So again this put this value in this equation. या इक्वेशन मध्ये P ची व्हॅल्यू, नंतर ही DU ची व्हॅल्यू ही टाकायची आपल्याला CV इंटू DT, आणि मग ही DQ ची व्हॅल्यू इथं पुटअप करायची. म्हणजे मग काय DS, या DU ची व्हॅल्यू जी आहे ती CV इंटू DT, ही CV इंटू DT प्लस P च्या ऐवजी RT अपॉन V, हे RT अपॉन V घेतलं आपण. ओके, त्याच्यानंतर यामध्ये आता हा जो आहे काय इथं DV, हा DV, आणि हा जो T आहे टोटल T, हा T ॲज इट इज, याला घेतला आपण T. ओके, इथे घेतला आपण T. म्हणजे आता हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालंय. आता आपण काय करू, इथे T हा टोटल याला असेल ना, एक मिनिट, हा T ना, हा T टोटल याला पाहिजे तसा, एका एकाने डिवाइड करून घ्यायचा तसा तो, असा इथे बघा, इथे आपण लिहू T. क्लिअर? ओके, हे करेक्शन करा, इथे CV अपॉन T इंटू DT असं पाहिजे इथे. ओके, नो प्रॉब्लेम. बट अगेन यू नो दॅट हा T इथे आहे RT, आणि इथे खाली TV, हा TT कॅन्सल झाला. सो दिस इक्वेशन वी गेट DS इक्वल टू CV इंटू DT अपॉन T प्लस R अपॉन V
E into dV. Okay. ओके, सो मूव टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. आता हे आपल्याला इक्वेशन मिळालं, याचं काय करू आपण, इंटिग्रेशन करू. 3 नंबरचं इक्वेशन जे त्याला इंटिग्रेट करू, म्हणजे आम्हाला स्मॉल चेंज मिळाला, एक ds मिळाला आपल्याला. आता हा ds म्हणजे स्मॉल एंट्रॉपी चेंज, आपल्याला बिग एंट्रॉपी, टोटल एंट्रॉपी चेंज पाहिजे, म्हणून आपण काय करू, त्याला काय करू आता, इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन विथ लिमिट इन केस ऑफ टेम्परेचर स्टार्टिंग फ्रॉम T1 टू T2. Then Cv is nothing but the molar heat capacity constant volume. So this is which is a constant. Now what is the entropy change? Entropy change from initial state S1 to final state S2. Okay, and volume change in nothing but V1 to V2. So this equation, हे जे इक्वेशन आपण जे घेतलेलं आहे, हे इक्वेशन आपल्याला काय मिळेल बघा. इंटिग्रेशन चेंज इन एंट्रॉपी, लोअर जो लिमिट आहे तो घेतलाय आपण यामध्ये, इनिशियल फायनल टू इनिशियल असं घेतोय. इथं C2 S2 आणि इथे S1. ओके, अरे हे कट का नाही मिळेल, हां ओके, हां ओके. सो C इक्वल टू CV कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढला, T1 अपर लिमिट घेतलं आणि T2 हे लोअर लिमिट आहे, T2 dt अपॉन T प्लस R आहे कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंट, तो बाहेर काढला. परत आपण काय केलं, इंटिग्रेशन विथ सर्टेन लिमिट V1 टू V2 हे घेतलं आपण, याला इक्वेशन नंबर 4 दिलाय. आता काळजीपूर्वक या ठिकाणी थोडेसे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता हा जो पॉईंट आहे, लोअर लिमिट अपर लिमिट हे पुटअप करतोय आपण पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला सरळ S2 मायनस S1 हे येईल. ओके, इक्वल टू CV कॉन्स्टंट ॲज इट इज, लॉग टू द बेस E, लॉग टू द बेस E. आता याचं कसं येईल बघा, काळजीपूर्वक लक्षात, लॉग टू द बेस E इक्वल टू T, मग आता येईल T2 मायनस लॉग टू द बेस E T1. मग T2 मायनस T1 असेल, म्हणजे लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ x बाय y. देअरफॉर हिअर लॉग ऑफ T2 मायनस लॉग ऑफ T1 इक्वल टू लॉग ऑफ T2 बाय T1. ओके, हे इक्वेशन आलं. आता तसंच या ठिकाणी सुद्धा V2 बाय V1 हे इक्वेशन मिळालं. चेंज इन एंट्रॉपी इज नथिंग बट डेल्टा S. CV ॲज इट इज कॉन्स्टंट घेतला आपण. ओके, हा नंतर लॉग टू द बेस E T2 अपॉन T1 प्लस R लॉग टू बेस E V2 अपॉन V1. But again, you know that now this is the log to the base E. It get converted into log to the base 10. आपल्याला log to the base 10 मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. सो बाय मल्टिप्लाइंग 2.303, कारण आम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, आपल्याला हा नियम माहिती आहे लॉगचा, की लॉग टू द बेस E ऑफ x इक्वल टू 2.303 म्हणजे 303 लॉग टू द बेस 10 ऑफ x. म्हणजे काय झालं थोडक्यात बघा, हा E जो बेस आहे हा 10 बेसमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं की आपल्याला 2.303 ने काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागत असतं आपल्याला. त्याने ते मल्टिप्लाय केलं आपण दोन्ही साईडने, इथे सुद्धा. ओके, इक्वेशन मिळालं आपल्याला 5. हे इक्वेशन मिळालं आपल्याला 5 नंबरचं माता. ओके, म्हणजे आम्ही इक्वेशन जे काढतोय आपण बघा, इथे सगळ्यांना हे जे आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे की व्हॅरिएशन किंवा डिराइन इक्वेशन ऑफ एंट्रॉपी, चेंज इन एंट्रॉपी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. आता इथे हे जे 5 नंबरचे इक्वेशन दिसते तुम्हाला, हे टेम्परेचर आहे, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम, सॉरी हे टेम्परेचर व्हॉल्यूम, हे टेम्परेचर आहे आणि याकडे त्या ठिकाणी व्हॉल्यूम आहे, म्हणजे चेंज इन टेम्परेचर अँड व्हॉल्यूमच्या या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. ओके, आता या नंबर ऑफ गॅस मोल आपण किती घेतले, आयडियल गॅस आपण n इक्वल टू 1 आपण n. सो दिस इक्वेशन ॲज म्हणजे n ने याला मल्टिप्लाय करायचं आणि n ने याला मल्टिप्लाय करायचं. ओके, बघा इथे n आणलं, इथे n आणलं, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे चेंज इन एंट्रॉपी of an ideal gas when the system changes from initials to final seal depending upon initial and final volume as well as initial and final temperature. Now that means this is equation number 6, an equation of change in entropy in terms of temperature and volume. म्हणजे व्हेरिएबल जे आहेत यामध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हा व्हेरिएबल कन्सिडर करून हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता यावर प्रॉब्लेम असतात तुम्हाला, समोर बघू आपण आता. ओके, चल